चला आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक अर्ध्या घंट्यापूर्वी PCMCची एक्झाम झालेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला प्रश्न टेलिग्रामवरती पाठवलेले आहेत, तर ते आपण डिस्कस करूयात. हॅलो एव्हरीवन, मी पी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला PMCचा पेपर डिस्कस करणार आहोत. डिटेलमध्ये सगळे प्रश्न जाणून घेऊयात. आणि आज भरपूर खुश आहे मी, कारण जो पॅटर्न आहे तो TCSपेक्षा पूर्ण अँगलने इथे फिरवलेला आहे. म्हणजे आपण जसा एक्सपेक्टेड करत होतो, मी काल तुम्हाला टेलिग्रामवरती काही प्रश्न टाकले होते, तर पूर्ण प्रश्न मी अभ्यासक्रमाला धरून किंवा जो तुम्हाला सिलॅबस दिला होता फार्मसी ऑफिसरच्या एक्झाममध्ये, तर त्याला धरूनच काही प्रश्न आणि त्या संदर्भामध्ये काही तुम्हाला महत्त्वाचे टॉपिकनी सुचवले होते. तर एक्झामचा जो पॅटर्न होता, एक्झामचा जो सिलॅबस होता, तो पूर्णपणे सिलॅबसला धरून प्रश्न विचारले गेले. म्हणजे जसं आपलं DMARच्या फार्मसी ऑफिसरला ॲज अ जनरल प्रश्न तुम्हाला विचारले होते, तर तशा प्रकारचं आजच्या एक्झाममध्ये झालेलं नाही. ही जी एक्झाम आहे ही IBPSने कंडक्ट केली होती आणि तुमची जिल्हा परिषदेची एक्झामसुद्धा IBPS कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळं जो एक्झामचा पूर्ण पॅटर्न होता तो एक चांगल्या प्रकारे एक आयडियल फॉर्मॅटमध्ये पेपर होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तुम्हाला मी जे फार्मसीचे प्रश्न आता विचारले होते ते प्रश्न तुमच्याशी डिस्कस करेल. पूर्ण एकंदरीत याचा पॅटर्न डिस्कस करेल की कसा होता ॲज कम्पेअर टू द TCS एक्झाम्स. त्याच्यानंतर तुमच्या मराठीचा प्रश्न डिस्कस करूयात, तुमचा मराठीचाच पॅटर्न कसा होता त्याच्यावरती डिस्कस करूयात. त्याच्यानंतर GS GK आहे, तुमचा मॅथ रिजनिंग आहे आणि बाकी करंट अफेअर आहे. ह्या गोष्टी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करेल. त्यासोबत एकंदरीत पूर्ण पॅटर्न हा TCSच्या कम्पेअरमध्ये कसा होता त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूयात की जे तुमचे डोमेनचे फार्मसीचे प्रश्न होते तर ते कशा प्रकारचे प्रश्न होते. तर पहिला तुमचा प्रश्न होता डिसइन्फेक्टंटवरती. खाली तुम्हाला काही 4 ऑप्शन दिले होते, ज्याच्यामध्ये अल्कोहोल, फिनॉल आणि क्लोरोगिडिंग अशा प्रकारचे ऑप्शन होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसइन्फेक्टंट कुठला आहे तर अशा प्रकारचा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर प्लॅन्ट ओरिजिन ड्रग तुम्हाला विचारलं होतं आणि हा प्रश्न तुम्हाला DMARमध्ये सुद्धा विचारला होता पहिल्या शिफ्टला, प्लॅन्ट ओरिजिन कुठला ड्रग आहे. त्याच्यानंतर हार्मेटिकली सील्ड कंटेनर फार्मास्युटिक्समध्ये हा टॉपिक आहे किंवा फार्मास्युटिकच्या टॉपिकवरती हा प्रश्न आहे, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ द ड्रग्स याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर सेल्फ लाईफ याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. प्रायमरी फंक्शन ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, याच्यामध्ये जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याचं बेसिक फंक्शन काय आहे याच्यावर प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीमचं फंक्शन काय आहे त्याच्यावरती प्रश्न होता. फंक्शन ऑफ द एक्सपेक्टोरंट फार्माकोग्नोसिसचा किंवा इनडायरेक्टली ज्युरिस्प्रुडन्स याच्या फार्मास्युटिक्समध्ये सुद्धा हा प्रश्न येईल. एक्सपेक्टोरंटचं फंक्शन तुम्हाला इथे विचारलं होतं काय आहे. त्याच्यानंतर हिपेरिन कुठल्या टाईपचा अँटीकोॲग्युलंट आहे अशा प्रकारचा कदाचित प्रश्न असेल. फक्त तुम्ही मला हिपेरिन इज असं पाठवलं आहे, तर तो कुठल्या प्रकारचा अँटीकोॲग्युलंट असेल असा प्रश्न असू शकतो. फक्त हिपेरिनवरती एक प्रश्न होता. त्याच्यानंतर शेड्यूल Gवरती प्रश्न होता. शेड्यूल G आणि H खूप कॉमन आहे आणि तुम्हाला मी काल टॉपिक सजेस्ट करताना सांगितलंसुद्धा होतं की ज्युरिस्प्रुडन्समधल्या सगळ्या डेफिनेशन, त्याचे शेड्यूल, सगळे ॲक्ट बघून जा. तर शेड्यूल Gवरती तुमचा इथं प्रश्न तुम्हाला विचारला होता. त्याच्यानंतर बेन्झोडायझेपामची मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला विचारली होती. मागच्या एक्झाममध्ये फिनोथायझाईनचा ग्रुप तुम्हाला विचारला होता. किमोथेरपीचे सगळे क्लासिफिकेशन महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरतीच बऱ्यापैकी सगळे प्रश्न आहेत. तर बेन्झोडायझेपामची मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला आजच्या प्रश्नपत्रिकेत विचारली होती. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपीवरती म्हणजे फार्मास्युटिकल ॲनालिसिस याच्यामध्ये हा पार्ट आहे किंवा त्याचा हा पार्ट आहे स्पेक्ट्रोस्कोपी. तर त्याच्यावरती जवळपास 3 प्रश्न विचारले होते. कुठले होते ते आणखीन मला प्रश्न भेटलेले नाहीत, पण त्याच्यावरती जवळपास 3 प्रश्न होते. हा एक ऑड सब्जेक्ट आहे डिप्लोमाचा, किंवा आपण जास्त याला वेटेज देत नाही म्हणण्यापेक्षा आपण जास्त स्टडी करत नाही. पण मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करत असताना असं सांगत असतो की जेही आपले बेसिक 13 सब्जेक्ट आहेत ते आपल्याला पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. कुठल्या एक्झाममध्ये कुठल्या सब्जेक्ट्सला जास्त महत्त्व दिलं जाईल किंवा कुठल्या सब्जेक्टमध्ये जर 1-2 मार्क ऑड सब्जेक्टवरती पडले तर ते 2-3 मार्क आपलं मेरिट 100% घालू शकतात. त्याच्यामुळं आजच्या एक्झाममध्ये बघा स्पेक्ट्रोस्कोपीवरती जवळपास 3 प्रश्न विचारले. काही लोकांनी ॲनालिसिसला पुस्तकाला हातसुद्धा लावला नसेल आणि एक्सपेक्टसुद्धा केलं नसेल की ॲनालिसिसवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर कदाचित सिलॅबसमध्ये ॲनाटॉमीचा पार्ट दिलेला असेल, तुमचा स्पेक्ट्रोस्कोपीचा पार्ट दिला असेल किंवा अभ्यास दिला असेल, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले असतील. एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा पॅटर्न डिस्कस करत असताना ही जी सिलॅबस कॉपी आहे तर ती आपण डिस्कस करूयात आणि हे जे प्रश्न आपण डिस्कस केले ते डिस्कस करूयात आणि दोन्हीचं एक कंपॅरिझन करूयात की सिलॅबसला धरून प्रश्न विचारलेत की नाही, त्याच्याकरून तुम्हाला नेक्स्ट जिल्हा परिषदला एक ॲनालिसिस समजेल की आपल्याला अभ्यास कसा करावा लागेल. तर स्पेक्ट्रोस्कोपीवरती 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर कार्बन ॲटम कंटेन्स द हाऊ मेनी बॉन्ड, कार्बन ॲटममध्ये किती प्रकारचे बॉन्ड असतात असा प्रश्न होता. त्याच्यानंतर काल सांगितलं होतं मी सगळ्या जनरल कॉलेजच्या डेफिनेशन तोंडपाठ करून जा. फार्माकोकायनेटिकवरती डेफिनेशन जी आहे तुमची फार्माकोकायनेटिक्सची जनरल कॉलेजमध्ये येते आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याच्या डेफिनेशनवरती प्रश्न आज विचारला होता. त्याच्यानंतर
प्रिपरेशन डज नॉट रिक्वायर द स्टराईल कंडिशन. खालीलपैकी कुठले असे प्रिपरेशन आहेत ज्याला की स्टराईल कंडिशनची आवश्यकता नाही. फार्मास्युटिक्सच्या स्टरलायझेशन जो चॅप्टर आहे त्याच्यावरती हा प्रश्न होता. त्याच्यानंतर कार्बन व्हॅलेन्सी तुम्हाला इथं विचारली होती आणि डायबिटीजवरती जवळपास 2 प्रश्न होते. डायबिटीज इंडिपेंडंट अशा प्रकारचे एक आणि आणखीन एक कॉमन प्रश्न होता डायबिटीजवरती. अशा प्रकारचे 2 प्रश्न होते. तर जवळपास एक 25 ते 26 प्रश्न तुमच्याकडून मला भेटलेले आहेत. बाकीचे प्रश्न जसे तुम्ही मला पाठवसाल तसे आपण ते डिस्कस करूयात. तर हा होता फार्मसीचा सिलेबस. आणि एकूण जर आपण विचार केला तर आता मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरचे जे फॉलोअर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांना विचारल्यानंतर असं सांगितलं की जो पूर्ण सिलेबस होता, पूर्ण जो पॅटर्न होता, तर सर्व सिलेबसला धरून आणि अगदी सोप्या पद्धतीचा हा पूर्ण पॅटर्न होता. जर आपण कंपेअर केलं TCSशी, तर TCSने जरीही सिलेबस कॉपीला धरून आपले प्रश्न विचारले होते फार्मसी ऑफिसरचे, पण जो प्रश्न विचारण्याचा पॅटर्न आहे तो अगदी कॉमन होता. म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत त्याच्या फॅक्च्युअल डाटावरती त्यांनी भरपूर फोकस केलं होतं. महत्त्वाचं जेही ॲक्शन्स आहेत किंवा जे आपले मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, महत्त्वाचा जो कोर पार्ट आहे त्याला महत्त्व न देता जास्त फॅक्च्युअल प्रश्न विचारले होते. पण आजच्या शिफ्टमध्ये अगदी एकदम कन्सेप्च्युअल प्रश्न होते, सिलेबसला धरून प्रश्न होते आणि सर्व पद्धतीने सर्व विषयाला टच करून हा तुम्हाला सिलेबस जो आहे तो विचारला गेलेला होता किंवा जे प्रश्न आहेत तुमचे फार्मसीचे ते इथं विचारले गेले होते. पुन्हा एकदा त्याचा डिटेलमध्ये तुम्हाला आणलेलंच मी सिलेबस कॉपी कंपेअर करून पुन्हा एकदा देईलच. त्याच्यानंतर आपण बघूयात मराठीचं सेक्शन. तर मराठीचं सेक्शन तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम सोपे प्रश्न विचारले होते मराठीमध्ये, ज्याच्यामध्ये एक उतारा म्हणजे कंपरेन्सेशन विचारलं होतं. त्याच्यावरती 5 ते 7 प्रश्न विचारले गेले होते आणि ते तुम्हाला जमून जातीलच. त्याच्यानंतर रिकाम्या जागा, वाक्य जोडा अशा प्रकारचे बेसिक प्रश्न होते आणि जे की तुम्ही सांगितलं मला की एकदम सोपे प्रश्न होते मराठीचे, जे की कुणीही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आउट ऑफ मार्क घेऊ शकत होतं. कारण उतारा असल्यामुळे जवळपास ते आपले 5 ते 7 मार्क हातातलेच आहेत आणि बाकीचे मग त्याच्या रिकाम्या जागा असतील, सिनोनिम, अँटोनिम असतील, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असतील, अशा प्रकारचे बेसिक प्रश्न तुमचे मराठीवरती होते. इंग्लिशचा पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम सोपा पेपर होता. तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये पॅराग्राफ होता, त्याच्यावरती 5 ते 7 प्रश्न होते. सिनोनिम, अँटोनिमवरती प्रश्न होते. फाइंड द करेक्ट सेंटेन्स अशा प्रकारचे प्रश्न होते. जर आपण ॲनालिसिस केलं तर सेम अशाच प्रकारचा पॅटर्न DMARचा होता, फक्त त्याच्यामध्ये काही शिपला पॅराग्राफ देत होते, काही शिपला पॅराग्राफ देत नव्हते. तर याने सिलेबसमध्ये कदाचित पॅराग्राफ मेन्शन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेन्शन केल्याप्रमाणे पॅराग्राफ त्यांनी 100% दोन्ही लँग्वेजला विचारलं आहे. मराठीलासुद्धा एक पॅराग्राफ होता, त्याच्यावरती 5 ते 7 प्रश्न होते आणि इंग्लिशलासुद्धा पॅराग्राफ विचारला, ज्याच्यावरती 5 ते 7 प्रश्न होते. म्हणजे जवळपास 10 ते 12 प्रश्न आपल्या हातात असल्यासारखे आहेत. एकदम शांत डोक्याने जर आपण पॅराग्राफ वाचले असते तर आपल्याला हे 10 ते 12 मार्क आपल्या हातचे आहेत. त्याच्यानंतर GKचा विचार करायचा झाला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळपास 2023च लेटेस्ट एप्रिल महिन्यामधलं करंट अफेअरवरती प्रश्न होते. त्याच्यानंतर क्रिकेटवरती एक प्रश्न होता, पुस्तकावरती एक प्रश्न होता. असे कॉमन प्रश्न तुम्ही मला पाठवले आहेत. आणि GKची जी आहे ते DMARची आपण कंपेअर केली. आता DMARमध्ये जवळपास 21-22च्या इयरमधले आपल्याला करंट अफेअर विचारले होते, पण इथं आपण कंपेअर केलं IBPSचं तर त्यांनी लेटेस्ट आता मागच्या महिन्यातले करंट अफेअर तुम्हाला विचारलेले आहेत, मागच्या 6 महिन्यातले. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंगचा विचार केला तर आगगाडीवरती प्रश्न होते, वेळ काळ काम याच्यावरती प्रश्न होते आणि बेसिक मॅथ तुमचं इथं विचारलेलं होतं. तर असे महत्त्वाचे सेक्शन होते. अशा प्रकारचा पूर्ण पॅटर्न होता. ही जी एक्झाम होती ही IBPSने कंडक्ट केलेली आहे. मागच्या ज्या DMARच्या एक्झाम आपल्या झाल्या त्या TCSने कंडक्ट केल्या होत्या. दोन्हीही ज्या बॉड्या आहेत IBPS आणि TCS ह्या दोन्हीचा बी एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे. TCS हे जास्त मॅथ रिजनिंगवरती GKवरती कॉन्सन्ट्रेट करत असतं आणि इथं यांनी मात्र करंट अफेअरवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. जास्त हार्ड पेपर नव्हता, मॉडरेट पेपर होता. तुमचं माझ्याशी जे बोलणं झालेले काही विद्यार्थ्यांशी तर त्यांनी जवळपास 170-180 कट ऑफ सांगितलेले, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना पेपर सोपा गेलेला आहे. तर अशा प्रकारचे एवढे प्रश्न होते. आणि आपण जर दोन्ही TCS आणि IBPSचं कंपॅरिझन केलं तर IBPSचं जे प्रश्नपत्रिकेचं स्टँडर्ड आहे तर ते एकदम सिलेबसला धरून म्हणता येईल किंवा पूर्ण सब्जेक्टला टच करून त्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत. पुन्हा एकदा मी सिलेबस कॉपी एकदा कवर करेल आणि सिलेबस कॉपीला धरून पुन्हा एकदा प्रश्न आल्यानंतर आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेला सिलेबस कॉपीशी कंपेअर करूयात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला TCS आणि IBPS एकदा डिटेलमध्ये ॲनालिसिस देईल. कारण आपली जी जिल्हा परिषदची आता एक्झाम होणार आहे याच महिन्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट येण्याची शक्यता आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला याचा फायदा होणार आहे. जी जिल्हा परिषदची एक्झाम आहे
ती तुमचं IBPS कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळं हा एक्झामचा पॅटर्न एकदा आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्याचं एकदम व्यवस्थितपणे इथं प्रिपरेशन करू शकतो. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. बाकी जर तुम्हाला आज तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती प्रश्न पाठवू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. आपण याच्यापेक्षा काही आणखीन प्रश्न मला भेटले तर ते नक्कीच तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देईल. IBPSच्या प्रश्नपत्रिकेची जे आहे ते बाहेर येत नाहीत किंवा त्याची रिस्पॉन्स शीट बाहेर येत नाही. त्याच्यामुळं जेवढे मेमरी बेस प्रश्न तुम्हाला आठवत असतील, तुमच्या मित्राकडून तुम्हाला भेटले असतील तर मला नक्की ते पाठवा टेलिग्राम चॅनलवरती असू द्या किंवा कमेंट बॉक्समध्ये, कारण सगळ्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. तुम्हाला मी त्याचं पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस देणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न जर मला भेटले तर मला त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस तुम्हाला देता येईल. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. बाकीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला टेलिग्राम चॅनलवरती जोडू शकता. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ह्याचं PDF मी शेअर करत आहे. बाकी टेलिग्रामच्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या अपडेटसाठी मला यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटचं. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.